चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, वंचितचे 2 अपक्ष नगरसेवक फडणवीसांच्या भेटीला, तर ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवकांकडून फडणवीसांची भेट। काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न। बालेकिल्ला कुणाचाही असो, भाजपनं परवानगी दिली तर याचं नामोनिशाण मिटवून टाकू। गणेश नाईकांचं शिंदेंना आव्हान, तर नाईकांच्या भूमिकेशी सहमत राऊतांचंही वक्तव्य। गणेश नाईक हे अवकातीत राहा, आधी स्वतःचं चारित्र्य साफ करावं। भाजपनं अशा भटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करायला हवी। शिंदेंच्या शिवसेनेतील ज्योती वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य। शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपनं सन्मान केला। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर संजय राऊत भडकले, तर कुणी प्रशंसा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही, कोश्यारींचं उत्तर। काही छोट्या मनाचे लोक विवाद निर्माण करतायत। काहींच्या काळात कुणाला पद्मश्री मिळालं याबद्दल मी बोलणार नाही। कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलं? नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप, वाटलं तर मला सस्पेंड करा। वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ, तर माझा असा काहीही हेतू नव्हता। महाजनांकडून दिलगिरी व्यक्त। शरद पवारांबद्दल बोलताना संभाजी भिडेंची जीभ घसरली। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड। भिडेंच्या विधानानं नव्या वादाची चिन्ह। एडीएमसीमध्ये विरोधी बाकावर बसू, पण भाजप आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही, उद्धव ठाकरेंची भूमिका। तर नॉट रिचेबल नगरसेवकांविरुद्ध कारवाईचाही इशारा। अंबादास दानवे थोड्याच दिवसात आमच्यासोबत दिसतील, उदय सामंतांचा दावा। तर सामंतांनी त्यांच्याकडे येण्याची प्रोसेस विस्तृतरित्या सांगावी, दानवेंचा टोला। विविध प्रलंबित मागण्यांसाठी इगतपुरीतील आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च, तर नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्ग ठप्प। 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा।